दरम्यान हगवणे प्रकरणानंतर IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। 500 कोटींची लाच मागितल्याचा आरोप सुपेकरांवरती करण्यात आलाय। सुपेकरांच्या ईडी चौकशीची मागणी मात्र आरोपांवरती सुपेकरांनी मौन बाळगलाय। जालिंदर सुपेकरांच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता। 2015 साली जळगाव जिल्ह्यातील रामानंद पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या अशोक सादरे यांनी नाशिकच्या ओमनगर परिसरातील आपल्या राहत्या घरी 16 ऑक्टोबर 2015 ला आत्महत्या केली होती। आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी तसंच सादरे यांच्या पत्नीने पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर, तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि एका वाळू व्यावसायिकाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास CID कडे सुपूर्द करण्यात आला।